नमस्कार. मी दरवेळेस नवीन प्रयोग करत असतो आणि यावेळेस काय केलं की सोयाबीनमध्ये हे बघा आपल्याला सोयाबीन दिसेल तर सोयाबीनमध्ये टोमॅटोची लागवड केली. म्हणजे ज्यावेळेस सोयाबीन पेरलं आणि उतरून आलं मग त्यानंतर काय केलं बायांकडून लेबरकडून वरभ्यावरचं सोयाबीन उपटून घेतलं आणि ते उपटल्याच्या नंतर टोमॅटोची लागवड केली. त्या ठिकाणी रोपं आणली नर्सरीमधून आणि टोमॅटोची लागवड केली. आता मी आपल्याला दाखवणार आहे आणि त्याला ठिबक करून घेतलं. सगळ्यात महत्त्वाचं ठिबक केलं. म्हणजे त्या ठिबकने त्याला पाणी जातं आणि सोयाबीनला मग पाणीच म्हणजे गरज नाही पडली पावसाळ्यामध्ये आत्ता. पण त्यातही त्या ड्रीपमधूनच आहे की नाही, ड्रीपमधूनच त्याला पाणी जातं. हां, आणि निम्म्या याच्यामध्ये टोमॅटोची लागवड केली क्षेत्रामध्ये आणि पाऊण एकरातल्या निम्म्या क्षेत्रामध्ये म्हणजे 3 गुंठ्यातली 15 गुंठे समजा टोमॅटोची लागवड आहे आणि 15 गुंठेमध्ये वांगीची लागवड केलेली आहे. मी ते आपणास दाखवणारच आहे. आणि माझ्या दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्या शिवारामध्ये अगोदर वाटाणा होता. मग त्या वाटाण्याच्या वरंब्यावर मिरच्याची लागवड केली. वाटाणा निघून गेला आणि त्यानंतर त्या ठिकाणी कांदे लावलेले आहेत आणि आता मिरच्याही चालू झाल्यात आणि कांदे पण कोरड्यामध्ये लागवड केली कांद्याची. ते पण मी आपल्याला दाखवणार आहे पुढच्या वेळेस. परंतु आता हे जे आहे आणि याला ड्रिपमधून खतं कशी देतोय तर आपण बघताय आता आपल्याला लागलेली आहेत आणि थोडा पोसायला पाहिजे. NPK 13-0-45 हां, ते आपण 13-40 13-40 दिलं बरोबर आहे. सुरुवातीला 19-19 नंतर मग 13-40-13 आता हे 13-0-45 आहे. तर हे बघा याचं द्रावण केलं आणि ते पंपामध्ये हे जुगाड कसं आहे मी आता आपणास मी स्वतः दाखवतो. एक मिनिट बघताय आपण या पंपामध्ये हे द्रावण टाकायचं आणि जे ठिबक आहे केलेलं तर त्या ठिबकला कसं जोडतोय आणि मोटर चालू केली का सगळं म्हणजे ठिबकद्वारे सगळ्या झाडांना पोहोचवतं. हां, हे बघा आता पंप चालू केला, पंप केला ना चालू आता. आता बघा ते द्रावण टाकले त्याच्यामध्ये पाणी पण आणि पंपातून ते जोडलंय ना पुढं. कसं जोडलंय दाखवा बरं. हां 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 पाणी चालू झालं बरोबर आहे. मध्ये काय केलेलं आहे समजा या लाईनला ठिबक आहे आणि त्याही लाईनला ठिबक आहे आणि मध्ये एक एक्स्ट्रा कनेक्शन काढले प्रत्येकाला. समजा दुसरं काही पीक केलं तर 2.5 फुटावर आहे की नाही. आणि मग त्या 2.5 फुटाचे जे आहे MT जे आहे तर त्याला हे जोडून दिलं आणि सगळीकडे आता हे चालू झालं. तर बघतोय आपण कशा पद्धतीने हे होतं आहे. आणि हे बघा हे ड्रीपद्वारे बघतोय आपण. हां, टोमॅटोला कसं चाललं आहे आणि हे बघा टोमॅटो पण एकदम चांगल्या पद्धतीने आलेत. त्याला हे असं बांबू आणि जे वायर आणि बांधून घेतलं. 2-2 वेळा बांधावं लागलं कारण हाईट वाढत चालली टोमॅटोची. आणि हे सोयाबीन आहे. सोयाबीनला पण शेंगा बघताय आपण कशा लागल्यात तर खूप काही शेंगा लागल्या सोयाबीनला बघतोय आपण. तर अशा पद्धतीने जर शेती जर केली डबल पीक एकाच वेळी जर घेतलं तरच परवडेल आपल्याला. कारण हे काही ते काही म्हणजे एकाच पिकावर अवलंबून राहता कामा नये. आणि त्या बाजूला खाली वांग्याची लागवड केलेली आहे तेही मी आपणास दाखवणार आहे आता. आणि मी आपल्याला आत्ताच दाखवलं की टोमॅटोचं आता उत्पन्न चालू होईल. म्हणजे आता बघतोय आपण. आणि आता या बाजूला वांग्याची लागवड केली बघतोय आपण. वांग्याला पण फुलं यायला लागली बघा. अशा पद्धतीने ही वांग्याची लागवड. काय केलं सोयाबीन उतरून आल्याच्या नंतर वरंबा आणि वरंब्याच्या शेजारचं हे काढून घेतलं. सोयाबीन काढून घेतलं आणि बघतोय आपण कशा पद्धतीने फुलं लागली. आणि खूप काही भारी प्लॉट जमला. खालच्या बाजूलाही तसंच आहे. आणि आता हे सोयाबीन सात महिन्याभरात निघून जाईल आणि हे निघल्याच्यानंतर याला हवा मोकळी होईल, हवा खेळती राहील. म्हणजे सोयाबीन निघल्याच्यानंतर मग काही घ्यायचं नाही. मग ही झाडं मोठी होतील वांग्याची टोमॅटोची पण आणि त्याला हवा खेळती होईल. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये काय केलं आणखी की याच्या परागीकरणासाठी
अधूनमधून झेंडू आणि शेवंतीची झाडं लावलेली आहेत. बघतोय आपण की जेणेकरून परागीकरण होईल. आणि बघतोय बहुतेक ठिकाणी अशी हे बघतोय आपण झेंडू लावलेत, काही ठिकाणी शेवंती लावलेली आहे. तर जर शेती केली तर नक्कीच आपल्याला परवडेल. आणि आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी आपणाला दाखवणार आहे, खूप काही चांगले कांदे आलेले आहेत. त्याला पण ठिबक आणि रेन पाईपचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी मी आपणाला दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने शेती जर केली आपण तर नक्कीच परवडेल. कष्ट मात्र जरूर आहेत, कष्ट घ्यावे लागतात. आणि मला आपल्याला एक सांगायचं आहे की माझे यूट्यूब चॅनल आहेत, जवळजवळ 6 कॉमेडी चॅनल आहेत. गावगाडा मोक्का राडा म्हणजे श्रावणी फिल्म प्रोडक्शनचं गावगाडा मोक्का राडा, गावरंग फिल्म प्रोडक्शनचं गावरान धुमाकूळ आणि इतरही गावरान हटके, गावरूप, गावगंध आणि गावरस असे 4 चॅनल आहेत. तर एकूण 6 चॅनल आहेत. हे 2 मोठे चॅनल आहेत, गावरान धुमाकूळ आणि गावगाडा मोक्का राडा. त्याचंही शूटिंग असतं, शेती बघायची, इतर कामंही बघायची आणि सगळं बघता बघता हे अनुभव कामाला येतात की आपण काय केलं पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण अशा पद्धतीने जर शेती केली तर नक्कीच परवडेल. नमस्कार.